यम्मी आणि टेस्टी पावभाजीसाठी 5 बटाटे बॉईल करून घेतले. नंतर 2 गाजर, 3 टोमॅटो, 3 शिमला मिरची कट करून घेतले. 4 ते 5 बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर आणि 1.5 वाटी मटर घेतले. आता पावभाजीचा पॅन गरम करून त्यामध्ये 50 ग्रॅम बटर घाला आणि त्यात 3 बारीक चिरलेले कांदे घालून ते परतून घ्या. कांदे व्यवस्थित परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला. इथे मी गॅस स्लोच केला आहे जेणेकरून भाजीची टेस्ट खूप छान लागते. नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या चिरून टाका. 2 ते 3 मिनटं टोमॅटो शिजवल्यावरती त्यात गाजर आणि मटर घाला. गाजर 2 मिनटं परतून घेतल्यावर त्यात शिमला मिरची घाला. शिमला मिरची 1 मिनटं परतून घेतल्यावरती भांड्याला झाकण लावून ठेवा. 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढून बघा. आता भाजी व्यवस्थित मिक्स करून त्यात 2 चमचे मीठ, 2 चमचे हळद आणि 2 चमचे आपला घरगुती लाल तिखट मसाला घाला. ही पूर्ण प्रोसिजर आपण स्लो गॅसवरतीच करत आहोत. भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर त्यात 4 चमचे पावभाजी एव्हरेस्ट पावभाजी मसाला घाला. आता मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यात हलकं पाणी घाला जेणेकरून भाजी थोडीफार मऊ होईल. भाजी मऊ करण्यासाठीच हलकं पाणी घाला आणि भाजी खाली करपली नाही पाहिजे यासाठी हलकं पाणी घाला. नंतर भाजी व्यवस्थित मॅश करून घ्या आणि मॅश झाल्यावरती त्यात उकडलेले बटाटे घालून पुन्हा एकदा मॅश करून घ्या. आता भाजी थोडी पातळ करण्यासाठी मी त्यात 1/2 कप पाणी घातलं आहे. त्यात पाणी घातल्यावर मिठाचं प्रमाण थोडंफार चेक करून घ्यायचं. मला थोडं अर्धा चमचा मीठ कमी वाटलं तर मी त्याप्रमाणे अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला परत घातला आहे आणि 1 उकळ येईपर्यंत भाजी शिजू दिली आहे कारण आपली भाजी ऑलरेडी शिजलेली आहे. नंतर त्यात थोडा ग्लेज येण्यासाठी बटर घातलं आहे आणि गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर घातली आहे वरून. ही तयार झालेली भाजी तुम्ही बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू बरोबर सर्व करू शकता. यम्मी आहे ना.